कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। नमस्कार मित्रांनो, मी परशुराम मांगले आणि आपण पाहताय PSA व्हिडिओ ब्लॉग। मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण आमच्या घरातील आमच्या घरामध्ये गायी आहेत, म्हशी आहेत आणि बकरी आहेत। तर त्या बकरींच्या मधील आमची एक बकरी आहे। आज तिची ॲक्च्युली बाळंत पण आहे। तर ती बकरी प्रत्येक वेळी 3 पिल्ले देते। तर आज आपण तिचा हा ब्लॉग पाहूया। तर मित्रांनो, ही आमची बकरी आहे। ह्या बकरीचं दरवेळी ही 3 पिल्ले देते आणि आता आज रात्री कदाचित ही बकरी आमची पिल्लं देणार आहे। तरी उद्याच्या सकाळपर्यंत हिची डिलिव्हरी होईल। तर त्याच्यामध्ये आपण हिची पिल्लं पाहणार आहोत। तर तुम्हाला दाखवतोय मी, हे त्यांचं जी पिल्लं आहेत, हे पहिलं ते आता किती मोठं झालं आहे बघा। ही त्याने मागच्या वेळी दिलेली त्याची जी पाट आहे, त्याची ही एक पाट आहे आणि हा एक पालवा आहे आणि अजून एक पालवा होता मागच्या वेळेचा। तर तो पालवा आमच्या नातेवाईकांनी घेऊन गेले आहेत। तर त्यामुळे हा एक पालवा आहे आणि ही एक पाट आहे आणि ही त्यांची आई आहे। इथे जी बसलेली आहे ही त्यांची आई आहे। खूप शांत आणि खूप छान अशी ही आमची बकरी आहे। कारण ही बकरी कधीही गोंधळ किंवा गोट्यात आहे की नाही असं प्रकारे ही बकरी आमच्या गोट्यात असते। कधीही आरडाओरड नाही, जे काय खायला घालेल ते खाणारी अशी एकदम सभ्य आणि संस्कृत अशी ही शेळी आमची आहे। आणि आज या शेळीचं बाळंतपण आहे। कितनी शीतल है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, कि ये जो दुनिया है ये वन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ, ओ माँ, दुख न लागी है माँ तेरी अखियाँ, दुख न लागी है माँ तेरी अखियाँ। मेरे लिए जागी है तू, मेरे लिए जागी है तू, सारी सारी रतियाँ मेरी निंदिया पे, अपनी निंदिया पे तूने वारी है। ओ माँ, ओ माँ, अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई। मैं मुस्काया तू मुस्काई, मैं मुस्काया तू मुस्काई,
जिनके माँ होती है कितनी सुंदर है, कितनी शीतल है, प्यारी प्यारी है। ओ माँ, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है। लांब करायचं आहे. असं करू शकतो का? ओके. काने ह्याच्यापेक्षा त्यांचं लांब आहे. पालवा असा होता विद्या कानाचा, ते तुमचं लय लांब आहेत. प्यारी प्यारी है। हा, पाय जवळ पडला. ठीक आहे, हे तसं पाय. ओ माँ, कि ये जो दुनिया है ये वन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ, त्या पाणी टाकून जरा डोंगर धुवून काढायला पाहिजे. ओ माँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ, मेरे लिए जागी है तू, मेरे लिए जागी है तू, सारी सारी रतियाँ मेरी निंदिया पे, अपनी निंदिया भी तूने वारी है। ओ माँ, ओ माँ, मित्रांनो, आमच्या बकरीला आम्ही गरम पाण्याने स्वच्छ करत आहोत. त्यासाठी गरम पाणी करत ठेवलेलं आहे. ह्या गरम पाण्याने आम्ही तिला स्वच्छ करणार आहोत. नंतर तिच्या पिलांना पण आम्ही ह्या गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुवून म्हणण्यापेक्षा पुसून घेणार आहोत. त्यांना एवढ्या लहानमध्ये धुवून घेता येत नाही, तर त्यांना आम्ही स्वच्छपणे गरम पाण्याने पुसून घेणार आहोत. मेरे रोने पे तू बलहारी है। ओ माँ, ओ माँ, माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की जान। आता आम्ही हिची जागा पूर्ण स्वच्छ करून घेतली. स्वच्छ करून घेतल्यानंतर तिला आता बसायला आराममध्ये खाली गवत वगैरे अंतरलं आहे. तिला स्वच्छ करून घेतलं आणि आता तिच्यासाठी हे मऊ छान पैकी गवत खाली टाकलेलं आहे. आता तिची जी पिल्लं आहेत त्या पिल्लांना हे बघा, पिल्लं कुठे कुठे गेली बघा, कुठे कुठे फिरतायत बघा. ती भाजीमध्ये गेलं पिल्लू. आता ह्या तिन्ही पिल्लांना तिच्या आईचं दूध द्यायचं आहे, पहिलं दूध. आता ती पिल्लं दोन्ही दूध पितील, ते पण पहा तुम्ही. खूप चांगल्या क्षणाचे आपण सर्वजण साथीदार झालात. ह्या चांगल्या क्षणाची साक्षीदार आहोत. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर मी गावी आलो आहे आणि आमच्या ह्या बकरीचा हा तिचे बाळंत पण पाहायला मिळालं आहे. तिची मुलं गोजीरवाणी छानपैकी, आणि ही आमची शांत आणि एकदम सुसंस्कृत असणारी ही आमची बकरी आहे, जिच्यावर आमच्या पूर्ण
फॅमिलीचं, पूर्ण परिवाराचं खूप प्रेम आहे. ही अशी आमची बकरी आहे. चला तर मग तिच्या पिल्लांना आपण दूध पाजणार आहोत, पहिलं दूध. बघा मित्रांनो, हे जसं मनुष्य प्राणी आहे तसं देखील हे प्राणी आहेत. यांना काही आईच्या पोटातून आल्यानंतर तिचं दूध कसं प्यायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. तोंड लावल्यानंतर ते ऑटोमॅटिक आईचं दूध खेचायला चालू केलं त्याने आणि दूध पिता येते. हे बघा, हे जे आहे ना ते पिते म्हणून हे देखील शोधत आहे. आता ह्यांना ही समज कुठून आली? हे बघा, हे दुसरं आहे, हे शोधायला लागले. ही एवढी समज यांना कुठून आली? आणि आपण म्हणतो माणसाला मन आणि बुद्धी जास्त असते, पण प्राण्यांना देखील मन असते. हे आज आपल्याला पाहायला मिळते. मेरे लिए जागी है तू सारी सारी रात.